महात्मा फुले म्हणजे कळस आहेत। जसे वारकरी साधू संतांचे कळस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत, तसे महामानवातले कळस कोण आहेत तर ते महात्मा फुले आहेत, लक्षात ठेवा। खरं तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महात्मा फुलेंच्या ग्रंथाचं पारायण व्हायला पाहिजे। महात्मा फुले संत होते आपल्याला माहित नाही, आणि काल नारळी सप्ताहामध्ये 2 लाख पब्लिकच्या समोर स्वतः महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली। तुकाराम महाराजांनी सांगितलं हे सगळं व्यर्थ सीन आहे, भक्ती भावे बीन तुका म्हणे अवघा सीन। भक्ती भावाशिवाय, भक्तीशिवाय आणि भक्ती करायला काय लागते? भक्ती करायला काहीच लागत नाही। भक्ती करायला फक्त तुम्हाला मुखाने भगवंताचं देवाचं नाव घ्यायचं आहे, इतकं सोपं आहे। आणि नाव घेण्यासाठी 1ही रुपया लागत नाही, पैसा लागत नाही। नाम घेता न लगे मूल, नाम म्हणजे नाही फूल। 2 अक्षरांचे काम उच्चारावे राम राम विठ्ठल। आपली परंपरा ही वारकरी साधू संतांची आहे, आपली परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, आपली परंपरा ही छत्रपती संभाजी महाराजांची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मदंड हातामध्ये घेतला होता राज्याभिषेक केल्यानंतर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात ठेवा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मदंड आपल्या हातामध्ये घेतला होता। या धर्मदंडाचं महत्व आपल्या लोकांना कळलं नाही, त्यामुळे आपलं वाटलं झालेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांना पकडून का दिलं? कारण छत्रपती संभाजी महाराज समतावादी धर्म सांगत होते। छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराज लिहितात की वेदाचा अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्वांना आहे। जो मौलिक ज्ञानोबरायांनी सांगितलं माणसालाच नाही तर रेड्याला सुद्धा वेदाचा अधिकार आहे। म्हणजे ही जी परंपरा सांगणारे जे महामानव होते, आणि महात्मा फुलेंनी तर महात्मा फुले म्हणजे कळस आहेत। जसे वारकरी साधू संतांचे कळस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आहेत, तसे महामानवातले कळस कोण आहेत तर ते महात्मा फुले आहेत, लक्षात ठेवा। महात्मा फुले आपण समजून घेतले नाहीत। आपण खरं तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये महात्मा फुलेंच्या ग्रंथाचं पारायण व्हायला पाहिजे। महात्मा फुले संत होते आपल्याला माहित नाही। महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली। मी जे सांगतो तेच ते महात्मा फुलेंनी सगळं लिहून ठेवलेलं आहे। अखंड लिहिले म्हणजे अभंग लिहिले, आणि ही सगळी प्रेरणा महात्मा फुलेंनी कुठून घेतली आहे? तुकाराम महाराजांच्या गाथेमधून। काल काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती, आणि श्री क्षेत्र नारायणगडाचा फिरता नारळी सप्ताह सध्या सुरू आहे। आणि काल नारळी सप्ताहामध्ये 2 लाख पब्लिकच्या समोर स्वतः महंत गुरुवर्य शिवाजी महाराज यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली। म्हणजे ही महामानवांची परंपरा आपण समजून घेणं गरजेचं आहे। हे सर्व महामानव एक आहेत, आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा, लक्षात ठेवा। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आज त्या काळात फेसबुक व्हॉट्सअप काही नव्हतं, त्या काळात वृत्तपत्र होती। लोकांना समजून सांगण्यासाठी कळण्यासाठी पेपर होते। मूकनायक नावाचं वृत्तपत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं, आणि त्याच्या वळी होत्या, काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोण मुखियांचा जाण, सार्थक लाजून नवे हित। हा अभंग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकाराम महाराजांच्या गाथेमधून घेतलेला आहे। म्हणजे हे सगळे महामानव आपल्या वारकरी साधू संतांना मानतात। एवढा मोठा आपला हा ठेवा आहे, आणि आपण या महामानवामधला जर भेद नष्ट केला, या सगळ्यांना जर आपलंसं केलं, तरच आपल्याला धर्म कळेल, तरच आपली संस्कृती टिकेल, तर आपल्या येणाऱ्या पिढ्या टिकतील। आणि ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज हा त्यांच्या पुण्यस्मरणाचा किंवा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम संपन्न होत आहे, वेळ झालेली आहे। आणि एकदा त्यांच्यासाठी हे जे सगळं काही वारकरी साधू संतांनी जे प्राप्त केले त्यांच्या जीवनामध्ये, नामस्मरणाच्या जीवावर, भगवंताच्या जीवावर, हलवून खुंट आदी करावा बळकट,
अगोदर तुकाराम महाराजांनी काय केलेलं आहे, विठ्ठलाला आपला आधार मानलेला आहे. काय विठ्ठलाला त्याच्याच आधारे हे काय करायचं तेवढं केलं आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी आता एकदा काय करा, विठ्ठलाचं मोठ्याने नामस्मरण घ्या. विठोबा अभंग मोठा आहे, चिंतन मोठं आहे, भरपूर यत्न वगैरे भरपूर विषय बाकी आहेत, परंतु आपल्याकडे वेळ नाही. जेवढं काही सांगण्याचा प्रयत्न केला तो पूर्णपणे अगदी ठामपणे सांगतो. मी बाकीच्या सारखं म्हणणार नाही, मी शब्द माघारी घेतो. ठामपणे सांगतो हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आपला तुकाराम महाराजावर, साधू संतावर, महामानवावर, छत्रपती शिवाजी महाराजावर ठामपणे विश्वास असला पाहिजे आणि ठामपणे आपण त्यांचं कार्य पुढे चालवलं पाहिजे. आणि आजची झालेली सेवा जगन्नारायण महाराजांच्या, वारकरी साधू संतांच्या, उपस्थित सर्व माता माऊल्यांच्या, सर्वांच्या, सर्व टाळकरी वृंदांच्या, भगवान परमात्मा पांडुरंगाच्या आणि कैलासवासी भीमराव जाधव यांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर महाभाऊ.